गुगलवर बेस्ट होम इन नाशिक टाइप करून थकलात? आता वेळ आहे दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या DBD होम फेस्ट 2025 ला भेट देण्याची। इथे आहे नाशिक मधील प्रोजेक्ट्सचे अनेक पर्याय एकाच छताखाली। 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत नक्की या आणि बुक करा तुमचं ड्रीम होम। DBD होम फेस्ट 2025, 3 लिव्स गोविंदनगर नाशिक। कॉल 7796 833 833। नाशिक रोडच्या सुभाष रोड परिसरातील प्रभाग क्रमांक 21 मधील बर्माशेलवाडी इथं बुद्धविहार भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। बौद्ध धर्मियांसाठी ध्यान, प्रार्थना आणि शिक्षणाचं केंद्र असलेल्या बुद्धविहाराचं महत्त्व लक्षात घेऊन भाजप नेते आणि प्रसिद्ध उद्योजक भंडारी ज्वेलर्सचे संचालक निर्मल भंडारी यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला। या सोहळ्यात परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ वाढवून आणि कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आलं। रविवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी झालेल्या या कार्यक्रमास बर्माशेलवाडी तसेच नाशिक रोड परिसरातील आंबेडकरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम। जेव्हा मी दिवाळीच्या फराळ वाटपासाठी जेव्हा इथे आलो बर्माशेलवाडीमध्ये, तेव्हा असं निदर्शन आलं का ही वास्तू जवळजवळ 25 ते 30 वर्षापासून ही जागा अशी आहे, पडित आहे। तर सगळ्या नागरिकांनी आणि बंधू आणि बहिणींनी मला विनंती केली का बा या वास्तूमध्ये जर आपण बुद्धविहार लवकरात लवकर तयार केला तर आमची एक चांगली धार्मिक इथे कार्यक्रम आमचे होत राहतील। आम्हाला बुद्ध वंदना करण्यासाठी जागा जवळ नाही आहे, तर आमच्या धार्मिक कार्यामध्ये व्यत्यय येतात। तर म्हटलं त्यांनी सगळ्यांनी विनंती केली, मग लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी राहुल भाऊंकडे विनंती पण केली। ते म्हणे आपण लवकरात लवकर करू, पण जेव्हा निदर्शनाला का वेळ न दडवता आपण लवकरात लवकर हे कार्य संपूर्ण करू, म्हणून आज भूमिपूजनाचा कार्यक्रम इथे बर्माशेलवाडीमध्ये ठेवलेला आहे आणि तो संपन्न पण झाला चांगल्या रीतीने। सगळे नागरिक आणि सगळे नेते मंडळी इथे आलेली होती आणि चांगल्या परीने हा कार्यक्रम संपन्न झाला। वास्तूमध्ये सगळ्या प्रकारची सुखसुविधा असणार आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणार आहे आणि जवळजवळ 2 गुंठे ही जागा असल्यामुळे वास्तू भव्य आणि दिव्य स्वरूपाची ही तयार झाल्यानंतर दिसणार आहे। आणि आजूबाजूनही मी तर म्हणतो जवळच्या 3-4 मागच्या जोपच्या एरियातल्याही इथे मानवंदना म्हणा, त्यांची धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा इथे पार पडण्यात येतील लवकरात लवकर आणि सगळे नागरिक इथे खुश असतील। धार्मिक सलोखा हा पण जपण्याचा इथे प्रयत्न आम्ही भारतीय जनता पार्टी व निर्मल भंडारीतर्फे करण्यात आलेला आहे। या ठिकाणी एक चांगलं मंगल काम या ठिकाणी हाती घेतलं। निश्चित आपल्या या कार्याची सुरुवात ही भविष्यामध्ये खूप मंगलकामी राहील अशी अपेक्षा बाळगतो। मी सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीनं, उपस्थित सर्व धम्मसेवकांच्या वतीनं आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि निश्चित हे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण होऊन या ठिकाणी लवकरात लवकर बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल आणि ती अतिशय जोरदार होईल, याच्यामध्ये कुठलाही शंका राहणार नाही आणि आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत या ठिकाणी आपल्याला खात्री देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। बर्माशेलवाडीमध्ये भूमिपूजन झालेलं आहे बुद्धविहाराचं। त्याकरिता मी निर्मल भंडारी यांचं खूप खूप आभारी आहोत का गेल्या 25-30 वर्षापासून हे काम रखडत पडलेलं होतं। किती नगरसेवक आले गेले, परंतु आजपर्यंत कोणी हे काम केलं नाही। मागच्या 9 वर्षापूर्वी आम्ही करणार होतो, परंतु काय लोकांच्या मतामुळे ते राहून गेलं। परंतु आज चांगली संधी मिळालेली आहे आणि भंडारी साहेबांनी आश्वासन दिलेले आहे का हे लवकरात लवकर काम उभं करण्यात येईल। मी त्यांना शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र। यावेळी निर्मल भंडारी, रामबाबा पठारे, डॉक्टर राजेंद्र मंडलेचा, गिरीश शहा, विनय कर्नावट, सुनील बेदमुता, नैना वाघ, समीर शेख, दिलीप जाचक, किशोर कटारे, सुनील वाघ,
बळवंत जाधव, महेश भडांगे, आनंद भडांगे, सनी भडांगे, अनिल घायवटे, दिनेश गायकवाड यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी या धम्म आणि शिक्षणाच्या केंद्राच्या उभारणीबद्दल आनंद व्यक्त करत निर्मल भंडारे यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केलं आणि त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक.